नमस्कार मंडळी, माझं नाव सोनम पाटील। सोनम किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। आज आपण बनवत आहे कांद्याच्या पातीचं पिठलं। तर चला बघूया हे आपल्याला कसं बनवायचं आहे। बेसन बनवण्यासाठी आपण घेणार आहोत कांद्याची पात। त्याचाच कांदा मी इथे कापून घेतलेला आहे। हिरवी मिरची, लसूण, अद्रक, बेसन, एक टोमॅटो, मीठ, हिंग, हळद। हे बेसन मी थोडंसं आता पातळ करून घेणार आहे। तर मी आता हे एका बाउलमध्ये टाकते। हे बेसन मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे। आता मी याच्यात पाणी टाकून हे व्यवस्थित घोळ करून घेणार आहे याचा, जेणेकरून याच्यामध्ये गुठल्या नको पडायला। आपण इथे कढी घेतलेली आहे। कढीमध्ये तेल टाकले, तेल आपलं छान गरम झालेलं आहे। आता आपण याच्यात मोहरी, जीरा, कढीपत्ता टाकलेला आहे। आता त्याचसोबत याच्यात आपण कांदा टाकतोय आणि या कांद्या पाठोपाठ आपण कांद्याची पात सुद्धा याच्यात टाकतोय। त्याला हलवून घ्यायचं। हे साधारणतः 2 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचं आहे छानपैकी। आपली कांद्याची पेस्ट व्यवस्थित झालेली आहे। लसूण, मिरची, आलं याची पेस्ट टाकते मी आता। जी आपल्याला पेस्ट करून घ्यायची ती पेस्ट इथे टाकते आणि थोडासा हिंग याला परतून घ्यायचे। आपले सगळे जिन्नस व्यवस्थित झालेले आहे। आता आपण इथे हळद आणि चवीनुसार मीठ टाकतोय आणि याला छान असं फिरून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित असं झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। छान असा रंग आलेला आहे याचा। आता आपण याच्यात टोमॅटो ॲड करतोय आणि टोमॅटो 2 मिनिटं होऊ देऊ आपण। आता हे 2 मिनिटानंतर आपला टोमॅटो व्यवस्थित झालेला आहे इथे। आता आपण इथे आपलं बेसन घालणार आहोत। मी इथे पातळ बेसन करते आहे, कारण मी हे बेसन गरमागरम खिचडीसोबत खाणार आहे फोडणीच्या। तुम्ही तुमच्यानुसार थोडं घट्ट पण ठेवू शकता। आता ह्याला आपण 4 ते 5 मिनिटं झाकून ठेवूया। आपण हे 4 ते 5 मिनिटं शिजून घेतलेलं आहे, कारण त्यात पिठल्याचा कच्चापणा निघून जाईल। 4 ते 5 मिनिटानंतर आपला हा पिठला असं छान तयार आहे इथे, तुम्ही बघू शकता। आणि आता हे आपण सर्व करायला घेतोय। आपल्या कांद्याच्या पातीचं पिठलं तर रेडी आहे, पण मित्रांनो आपण हे पिठलं तर तसं काही खाणार नाही आहे, फक्त पिठलं। तर आता मी या कांद्याच्या पात्याच्या पिठल्यासोबत गरम फोडणीची अशी खिचडी बनवलेली आहे, तुम्ही बघू शकता। आणि मी या खिचडीबरोबर हे पिठलं खाणार आहे। आता हे पिठलं आपण सर्व करायला घेतोय। मित्रांनो तुम्ही बघू शकता, हे पिठलं आपल्या फोडणीच्या खिचडीसोबत किती छान दिसतंय। असं हे पिठलं तुम्ही फटाफट 5 मिनिटात बनवू शकता आणि हे खूपच टेस्टी लागतं। कांद्याच्या पातीचं पिठलं ची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मेन्शन मला जरूर करा। आणि तोपर्यंत असंच छान खात राहा, हसत राहा आणि मुख्य म्हणजे माझं चॅनल पाहत राहा। तोपर्यंत बाय बाय।